धाकटी सून. गावातल्या एका मोठ्या वाड्यात सावित्रीबाई नावाची सासू राहत होती. तिचा स्वभाव इतका भांडखोर होता की घरात कुठलाही दिवस शांततेत जात नसे. छोट्या छोट्या गोष्टींवरून ती मोठे वाद घालत असे. तिची मुलगी म्हणजेच घरातील नणंद रेश्मा आईपेक्षा काही कमी नव्हती. ती फार लालची होती. तिला नेहमी पैशांचा आणि दागिन्यांचा मोह असे. सावित्रीबाईंचा मोठा मुलगा अमोल आणि त्याची बायको स्वाती घरात राहत होते. स्वाती खूप साधी, शांत स्वभावाची होती. पण सावित्रीबाई आणि रेश्मा तिच्यावर नेहमी अन्याय करत. काम काहीही असो, स्वयंपाक, साफसफाई, पाहुणचार सगळं स्वातीच्या माथी. आणि तरीही चूक झाली की ओरड ठरलेली. एके दिवशी सावित्रीबाईंनी दुसऱ्या मुलाचं लग्न केलं. धाकटी सून आली. तिचं नाव होतं कावेरी. कावेरी शिक्षित, हुशार आणि आत्मविश्वासू होती. ती स्वभावाने शांत होती, पण अन्याय सहन करणारी नव्हती. सुरुवातीला कावेरी सगळं निरीक्षण करत राहिली. तिने पाहिलं की स्वातीवर कसा अन्याय होतो आणि रेश्मा कशी सतत पैशांसाठी भांडते. सावित्रीबाई तर दोघींनाही उचकवत राहायच्या. एक दिवस रेश्मा आली आणि म्हणाली, आई, मला सोन्याची चेन हवी आहे. भावांनी पैसे द्यायला हवेत. सावित्रीबाईंनी लगेच स्वातीला बोलावलं. अगं स्वाती, तुझ्या माहेरून पैसे माग. रेश्माला चेन घ्यायची आहे. स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. आई, माझ्या माहेरची परिस्थिती चांगली नाही. इतक्यात कावेरी पुढे आली. आई, एक प्रश्न विचारू का? रेश्माताईंचं लग्न झालंय ना? मग तिच्या नवऱ्याने तिची काळजी घ्यायला नको का? हे ऐकून सावित्रीबाई चिडल्या. तू नवीन आहेस, तुला काही कळत नाही. कावेरी शांतपणे म्हणाली, मला सगळं कळतंय म्हणूनच बोलते. स्वाती वहिनीवर अन्याय होत आहे आणि रेश्माताईला सवय लागलीये दुसऱ्याकडून मागायची. घरात पहिल्यांदाच कुणी सावित्रीबाईंना विरोध केला होता. दुसऱ्या दिवशी कावेरीने एक योजना आखली. तिने सगळ्या घराचा खर्च लिहून काढला आणि सगळ्यांसमोर मांडला. हे बघा, घराचा खर्च इतका आहे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी घ्यायला हवी. फक्त एकाच व्यक्तीवर सगळं टाकणं चुकीचं आहे. रेश्मा हसत म्हणाली, तू आम्हाला शिकवणार का? कावेरीने हसत उत्तर दिलं, शिकवणं नाही, पण सत्य दाखवते. आणि आत्तापासूनच घरात सगळे काम वाटून घेणार. सावित्रीबाई काही बोलणार इतक्यात कावेरीने ठाम आवाजात सांगितलं, आई, जर असंच चालू राहिलं तर आम्ही वेगळं राहायला जाऊ, पण आम्ही अन्याय सहन करणार नाही. हे ऐकून सावित्रीबाई गप्प बसल्या. कारण त्यांना माहीत होतं, जर मुलं वेगळी झाली तर त्यांचं नियंत्रण संपेल. हळूहळू घरात बदल होऊ लागला. स्वातीवरचा ताण कमी झाला. रेश्मालाही समजलं की लालच्याने नातं तुटतं. सावित्रीबाईंनीही आपला स्वभाव थोडा बदलला. एक दिवस सावित्रीबाई कावेरीला म्हणाल्या, बाई, तू योग्य वेळी आम्हाला धडा शिकवला, नाहीतर हे घर तुटलं असतं. कावेरी हसली. आई, हे घर टिकवण्यासाठी कधीकधी कठोर होणं गरजेचं असतं. त्या दिवसापासून त्या वाड्यात भांडणं कमी झाली आणि समजूतदारपणा वाढला. धाकट्या सुनेने फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी न्याय मिळवला होता. काही महिने शांततेत गेले. घरात आता पूर्वीसारखा गोंधळ नव्हता. स्वातीच्या चेहऱ्यावरही समाधान दिसू लागलं होतं. सावित्रीबाई जरी पूर्ण बदलल्या नसल्या तरी त्यांचा कठोरपणा कमी झाला होता. पण रेश्माच्या मनात मात्र अजूनही जुनी लालसा आणि अहंकार जिवंत होता. एक दिवस रेश्मा अचानक माहेरी आली. चेहऱ्यावर काळजी आणि राग दोन्ही दिसत होते. आई, मला काही दिवस इथे राहायचं आहे, ती म्हणाली. सावित्रीबाईंनी विचारलं, काय झालं? रेश्मा रडायला लागली. माझ्या सासरी सगळे मला पैशांसाठी त्रास देतात. नवरासुद्धा माझं ऐकत नाही.
कावेरी शांतपणे सगळं ऐकत होती. तिला लगेच जाणवलं, जी वागणूक रेश्मा इथे इतरांशी करत होती तीच आता तिला तिच्या सासरी मिळत होती. काही दिवस रेश्मा तिथे राहिली, पण तिची सवय बदलली नव्हती. ती पुन्हा घरात आदेश देऊ लागली, काम टाळू लागली आणि स्वातीवरच जबाबदारी ढकलू लागली. एक दिवस कावेरीने ठरवलं, आता रेश्मालाही तिच्या चुका समजावून सांगायची वेळ आली आहे. ती सगळ्यांना हॉलमध्ये बोलावते. आज आपण सगळे एकत्र बसून बोलूया, कावेरी म्हणाली. रेश्मा चिडून म्हणाली, काय नवीन नाटक आहे? कावेरी शांतपणे म्हणाली, नाटक नाही, वास्तव आहे रेश्माताई. तुम्ही म्हणताय की सासरी तुमच्यावर अन्याय होतोय, पण इथे तुम्ही काय करत होतात ते आठवतंय का? रेश्मा थोडी गोंधळली. मी काय केलं? कावेरीने एक एक उदाहरण सांगायला सुरुवात केली. स्वाती वहिनीला तुम्ही कसं कामात अडकवायचं, तिच्याकडून पैसे मागायचे, तिच्यावर ओरडायचं, हे सगळं आठवतंय का? घरात शांतता पसरली. स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ती गप्प नव्हती. ताई, मी कधीच तुमच्या विरोधात बोलले नाही, पण जे तुम्ही माझ्यासोबत केलं तेच आता तुमच्यासोबत होतंय, हे खरं आहे. रेश्मा निरुत्तर झाली. तिच्या डोळ्यातही अश्रू आले. सावित्रीबाई हे सगळं ऐकत होत्या. त्यांच्या मनात अपराधाची भावना निर्माण झाली. कावेरी पुढे म्हणाली, ताई, आयुष्य आपल्याला शिकवतं, आपण इतरांशी जसं वागतो तसंच परत आपल्याला मिळतं. अजून वेळ गेलेली नाही. तुम्ही बदललात तर सगळं सुधारू शकतं. रेश्मा हळू आवाजात म्हणाली, मी चूक केली, मला माफ करा. ती स्वातीच्या पायाशी बसली. वहिनी, मला माफ कर, मी तुला खूप त्रास दिला. स्वातीने तिला उचललं. ताई, आता सगळं विसरूया, नवीन सुरुवात करूया. सावित्रीबाईंनीही डोळे पुसले. माझ्याही चुका झाल्या. मी आई म्हणून सगळ्यांना समान वागवलं नाही. त्या दिवशी घरात पहिल्यांदा सगळ्यांनी मनापासून एकमेकांची माफी मागितली. कावेरी हसत म्हणाली, आता खरं घर बनलंय, फक्त भिंती नाहीत, तर प्रेम आणि समजूतदारपणा आहे. काही दिवसांनी रेश्मा परत तिच्या सासरी गेली, पण यावेळी बदललेली, समजूतदार आणि जबाबदार. आणि त्या वाड्यात जिथे कधी काळी भांडणं होत होती तिथे आता एकोप्याचं आणि प्रेमाचं वातावरण निर्माण झालं होतं. रेश्मा बदलून सासरी गेल्यानंतर घरात काही काळ सर्व काही सुरळीत चालू होतं. कावेरीमुळे घरात शिस्त आणि प्रेम दोन्ही निर्माण झालं होतं. सावित्रीबाईही आता जरा शांत झाल्या होत्या. स्वाती तर कावेरीला मनापासून मानू लागली होती. पण आयुष्य इतकं सरळ नसतं. एक दिवस अचानक गावात बातमी पसरली. सावित्रीबाईंच्या नावावर असलेली जमीन आणि वाडा विकण्याची चर्चा सुरू झाली आहे. स्वाती आणि कावेरी दोघीही चकित झाल्या. आई, तुम्ही वाडा विकणार आहात? स्वातीने विचारलं. सावित्रीबाई थोड्या घाबरल्या. माझा निर्णय नाही हा. रेश्मा आणि तिचा नवरा म्हणत होते की शहरात फ्लॅट घेऊया, सगळ्यांनी तिथे राहावं. हे ऐकून कावेरीच्या डोक्यात घंटा वाजली. तिला लगेच लक्षात आलं, हा काही साधा प्लॅन नाही. त्या रात्री कावेरीने शांतपणे अमोल आणि तिच्या नवऱ्याशी राहुलशी चर्चा केली. तुम्हाला खरंच वाटतं का की सगळे एकत्र शहरात राहू, की हा फक्त मालमत्ता विकून पैसे मिळवण्याचा डाव आहे? कावेरीने विचारलं. अमोल विचारात पडला. रेश्मा आधीही पैशांसाठी हट्ट करायची. कदाचित तुझं बरोबर असेल. कावेरीने ठरवलं, आता सगळं स्पष्ट करायचं. दुसऱ्या दिवशी रेश्मा आणि तिचा नवरा वाड्यात आले. ते खूप गोड बोलत होते. आई, शहरात राहिलं तर सगळं सोपं होईल, इथे कोण राहणार? रेश्मा म्हणाली. कावेरीने शांतपणे विचारलं. ताई, वाडा विकल्यावर पैसे कसे वाटणार आहात?
रेश्मा थोडी अडखळली. ते आपण नंतर ठरवू. कावेरी हसली. नंतर नाही, आत्ताच ठरवूया. कारण ही फक्त आईची नाही तर सगळ्यांची संपत्ती आहे. रेश्माचा नवरा चिडून म्हणाला, तू कोण आहेस मध्ये बोलणारी? कावेरीचा आवाज ठाम झाला. मी या घराची सून आहे आणि या घराचं भलं वाईट पाहणं माझं कर्तव्य आहे. घरात पुन्हा तणाव निर्माण झाला. तेव्हा कावेरीने एक कागद सगळ्यांसमोर ठेवला. मी आधीच वकिलांशी बोलले आहे. आईच्या नावावर असलेली संपत्ती कायदेशीररित्या कशी वाटली जाईल याची माहिती घेतली आहे. हे ऐकून सगळे थक्क झाले. ती पुढे म्हणाली, आई जिवंत असताना कुणालाही जबरदस्तीने निर्णय घ्यायला भाग पाडता येत नाही आणि जर कुणी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर कायदा त्याला थांबवतो. रेश्मा आणि तिचा नवरा पूर्णपणे गप्प झाले. सावित्रीबाईंच्या डोळ्यात अश्रू आले. कावेरी, मला काही कळत नव्हतं. मी जवळपास चुकीचा निर्णय घेणार होते. कावेरीने त्यांच्या हातावर हात ठेवला. आई, घर म्हणजे फक्त पैसा नाही. इथे आठवणी आहेत, नाती आहेत. हे सगळं विकून टाकणं सोपं नाही. अमोल आणि राहुल दोघांनीही कावेरीला साथ दिली. रेश्मा हळूहळू खाली मान घालून उभी राहिली. तिला पुन्हा एकदा समजलं, लालच माणसाला अंध बनवतो. ती म्हणाली, मी पुन्हा चूक केली, मला माफ करा. कावेरी शांतपणे म्हणाली, ताई, माफी मागणं चांगलं आहे, पण यावेळी खरंच बदलायला हवं. त्या दिवशी मोठा निर्णय झाला. वाडा विकला जाणार नाही. सगळे मिळून तिथेच राहणार आणि एकत्र कुटुंब टिकवणार. सावित्रीबाई अभिमानाने म्हणाल्या, माझ्या धाकट्या सुनेने पुन्हा एकदा घर वाचवलं. कथेचा खरा अर्थ सगळ्यांना समजला. लालच नातं तोडतो, पण समजूतदारपणा ते जपतो. आणि कधी कधी घर वाचवण्यासाठी एक धाडसी व्यक्ती पुरेशी असते. वाड्यात पुन्हा शांतता नांदू लागली होती. आता घरात सगळे एकमेकांचा आदर करत होते. सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. स्वाती आत्मविश्वासाने घर सांभाळत होती आणि कावेरी, ती तर या घराची खरी आधारवड बनली होती. पण नियती अजून एक परीक्षा घेणार होती. एक दिवस सकाळी सावित्रीबाई अचानक बेशुद्ध पडल्या. घरात एकच गोंधळ उडाला. त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर गंभीर बातमी दिली. त्यांना हृदयाचा त्रास आहे आणि त्यांना खूप काळजीची गरज आहे. हे ऐकून सगळे हादरले. सावित्रीबाईंच्या आजारपणामुळे घरात पुन्हा एकदा जबाबदाऱ्यांचं ओझं वाढलं. पण यावेळी सगळं वेगळं होतं. कारण आता सगळे एकत्र होते. स्वाती दिवसरात्र सावित्रीबाईंची सेवा करीत होती. कावेरी डॉक्टरांशी बोलून योग्य उपचार करत होती. अमोल आणि राहुल घर आणि हॉस्पिटल दोन्ही सांभाळत होते. आणि सगळ्यात मोठा बदल, रेश्मा. ती सुद्धा सासरी सगळं सोडून आईकडे आली. यावेळेस ती स्वार्थी नव्हती. ती खरी मुलगी बनून आली होती. एक रात्री सावित्रीबाई शांतपणे कावेरीला म्हणाल्या, बाळा, मी आयुष्यात खूप चुका केल्या. स्वातीला त्रास दिला, रेश्माला चुकीचं शिकवलं, पण तू सगळं बदलून टाकलं. कावेरीने त्यांचा हात धरला. आई, भूतकाळ विसरूया. तुम्ही आता आराम करा. सावित्रीबाई पुढे म्हणाल्या, माझ्याकडे काहीतरी आहे जे मला सांगायचं आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी सगळ्या कुटुंबाला जवळ बोलावलं. त्यांनी एक कागद बाहेर काढला. वसियत. सगळ्यांचे डोळे मोठे झाले. मी माझी संपत्ती सगळ्यांमध्ये समान वाटली आहे, सावित्रीबाई म्हणाल्या. पण एक विशेष गोष्ट आहे, त्या कावेरीकडे पाहून म्हणाल्या. या वाड्याची जबाबदारी मी कावेरीकडे सोपवते, कारण तिनेच हे घर वाचवलं आहे. हे ऐकून कावेरी थोडी स्तब्ध झाली. आई, मला काहीच नको.
मला फक्त तुमचं प्रेम हवं आहे. सावित्रीबाई हसल्या. आणि ते तुला नेहमीच मिळेल. रेश्मा पुढे आली. कावेरी, तू फक्त सून नाहीस, तू आमच्यासाठी देवदूत आहेस. स्वातीनेही तिचा हात धरला. तू नसतीस तर आज आपण वेगळे झालो असतो. त्या क्षणी सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. काही महिन्यांनी सावित्रीबाईंची तब्येत सुधारली. घरात पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आता त्या वाड्यात भांडणं नव्हती, तर सण उत्सव, हसा आणि प्रेम होतं. कावेरीने सिद्ध केलं होतं, बुद्धी, धैर्य आणि प्रेम यांची साथ असेल तर कोणतंही तुटलेलं नातं जोडता येतं. आणि सून जर समजूतदार असेल तर ती फक्त घर सांभाळत नाही, तर संपूर्ण कुटुंब घडवते. कथा संपली. पण एक सुंदर संदेश देऊन घर टिकवण्यासाठी सगळ्यांनी थोडं वाकायला शिकलं तर आयुष्य खूप सुंदर होतं. ही कथा तुम्हाला कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.